अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे, बजरंग देसाईंवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी पुणे भाजपा शहर उपाध्यक्ष सुधीर अल्लाड यांनी केलेली आहे। गायकवाड कुटुंबियांची चौकशी करत असताना या 4 अधिकाऱ्यांनी नाना गायकवाड कुटुंबियांच्या घरातून 15 कोटींची चोरी केला असा आरोप सुधीर अल्लाड यांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी या अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुधीर अल्लाड यांनी केली आहे। हे जे चोरांवर पोलीस आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। गुन्हा दाखल न झाल्यामुळे यांचं आज पण भांडण फुटत नाही। यांनी 15 कोटी रुपये खाल्लेत हे मी सिद्ध केलंय। याची चौकशी संभाजी कदमकडे आहे हे सिद्ध झाले। मी मागच्या वेळेस पण ओपन चौकशी लावली यांची गुप्तांची। मी गुप्तांच्या चौकशीमध्ये आणखी तिघांची नावं घेतली होती। अमिताभ गुप्ता, नंतर रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे डीसीपी आणि एसीपी बजरंग देसाई या चौघांची चौकशी मागणी केली होती। परंतु एसीबीने फक्त अमिताभ गुप्तांची चौकशी लावली, बाकी कुणाची चौकशी त्यांनी लावली नाही। तर त्या नाना गायकवाडांच्या घरामध्ये त्यांनी सुनेचा छळ केला ते त्यांची शिक्षा भोगतील। त्या शिक्षेला माझा कुठलाही हे नाही की नाना गायकवाड वाचवायचा प्रयत्न नाही, पण नाना गायकवाडांच्या घरामध्ये जे पैसे चोरले त्याची चौकशी सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आणि हे जे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी आहेत अमिताभ गुप्ता, रवींद्र शिसवे, श्रीनिवास घाडगे आणि चौथा सगळ्यात त्यातला जो डॉन आहे तो आहे एसीपी बजरंग देसाई। आणि बजरंग देसाईच्या ऑफिसमधला एक जो समीर एपीआय जो आहे समीर चव्हाण म्हणून त्यांनी पण 30 ते 40 लाख रुपये या कंपनीकडनं उकळले असं मला कळलं।